सविस्तर जाणून घेण्याची सुरुवातीला बातमी आहे सिनेटची। मुंबई विद्यापीठावरच्या सिनेटवरती ठाकरेंच्या युवा सेनेचा भगवा फडकलेला आहे। दोनदा ही निवडणूक पुढे ढकलली गेली होती, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता आणि वादानंतर झालेल्या निवडणुकीत ठाकरेंच्या युवा सेनेचा विजय झालाय। सिनेटच्या 10ही जागा युवा सेना जिंकण्याची शक्यता आहे। सिनेटच्या 10 पैकी 7 जागांवर युवा सेनेने विजय मिळवलाय, तर उरलेल्या 3 जागांवरही युवा सेनेची घोडदौड कायम आहे। युवा सेनेच्या उमेदवारांना किमान 5000च्या वर मतं मिळालेली आहेत। अभाविपच्या उमेदवारांना 1000च्या आसपास जेमतेम मतं मिळाली आहेत। दोन वेळा ही निवडणूक यापूर्वी रद्द करण्यात आलेली होती आणि त्यानंतर वारंवार निवडणूक घ्यायची मागणी करण्यात येत होती, मात्र ही निवडणूक पुढे ढकलली जात होती। अखेरीस ही निवडणूक आज घेण्यात आली। कोर्टात सुद्धा हे प्रकरण गेलेलं होतं आणि कोर्टाच्या आदेशानंतर ही निवडणूक आता घेण्यात आली आणि त्यानंतर या निवडणुकीमध्ये युवा सेनेचा भगवा विद्यापीठाच्या सिनेटवर फडकणार हे स्पष्ट आहे। 7 जागी युवा सेनेचा विजय झालेला आहे। मला असं वाटतं की मिंदे गटाने पुरेपूर प्रयत्न केला होता की मुंबई विद्यापीठाची निवडणूकच लागू नये, ती पुढे ढकलली जावी। शासनाने देखील असाच प्रयत्न केला होता, परंतु मला असं वाटतं की कुठेतरी न्याय व्यवस्थेने आम्हाला न्याय दिलेला आहे। आम्ही खरंच मनापासून त्यांचे आभारी आहोत आणि सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आम्ही विजय मिळवण्यासाठी सज्ज झालेलो आहोत। सिनेटमध्ये मात्र त्यामध्ये पण कार्यकाळ हा कमी भेटलाय। काय वाटतं या कमी कार्यकाळीत कामाची छाप कशी पडेल? ह्या कमी कार्यकाळीमध्येच आम्ही जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करू आणि हे तुम्हाला नक्कीच दिसून येईल। आणि आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत आहे। चेतन, 7 जागी विजय झाला युवा सेनेचा, 3 जागी आघाडी दिसतेय। काय सध्याचा तपशील, किती वेळापर्यंत अंतिम निकाल हाती येईल? खरं तर ज्या 7 जागांवर विजय झालाय त्याच्यानंतर ज्या 3 जागा आहेत युवा सेनेच्या, या जागेंवर मतं जी आहेत ही अनुक्रमे अशी आहेत। परम यादव यांना 1061 मतं, अल्पेश भोईर यांना 937 मतं आणि किशन सावंत यांना 616 मतं। मतांचा कोटा हा 1116 असा आहे। त्यामुळे पहिल्या पसंतीमध्ये त्यांना तो आकडा पार करता आलेला नाहीये। त्यामुळे आता दुसऱ्या पसंतीची मतं मोजायला सुरुवात झाली आहे। म्हणजेच 1 तासामध्ये संपूर्ण चित्र हे क्लिअर होईल। उर्वरित 3 उमेदवार हे विजयी होत आहेत का हे दुसऱ्या पसंतीच्या मतावरून समजणार आहे आणि त्यानंतर युवा सेनेच्या एकूण किती जागा ह्या सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेना जिंकते हे देखील आपल्याला समजणार आहे। आतापर्यंत 7 जागेंवर युवा सेनेचा विजय झालेला आहे, तर तिसऱ्या उर्वरित 3 उमेदवारांसाठी आता दुसऱ्या पसंतीची मतं देखील मोजायला सुरुवात झाली आहे। आणि त्यात महत्त्वाची गोष्ट एक अशी आहे की छात्र भारतीच्या उमेदवाराला 318 मतं पडली आहेत आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जे खरं तर युवा सेनेला टक्कर देत होतं 10 पैकी 10 जागांवर, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवाराला छात्र भारती उमेदवारापेक्षा कमी मतं भेटलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। चेतन, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। तर सिनेटवरती युवा सेनेचा भगवा फडकलेला आहे। 10 पैकी 7 जागी त्यांचा विजय झालाय, तर 3 जागी युवा सेनेच्या उमेदवारांची घोडदौड सुरू आहे।